हे आहेत स्वामींनी दिलेले शुभ संकेत. मित्रांनो, सकाळी उठून जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहता, तेव्हा हे स्वामींचे संकेत आहेत आणि त्या गोष्टी शुभ मानल्या जातात. एक नवीन सकाळ तुमच्यासाठी नवीन आनंद आणि नवीन जोम घेऊन येते. असं म्हणतात की सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन करण्याची अपेक्षा ठेवली की दिवसाची सुरुवात चांगली होते. मग दिवस चांगला जातो, दिवसभरात काहीतरी चांगले घडत असते. काही वेळा नैसर्गिक गोष्टी घडतात ज्याचा तुमच्या संपूर्ण दिवसाशी संबंध असतो. आणि जर या गोष्टींचे दर्शन आपल्यासाठी शुभ मानले जात असेल तर कोणकोणत्या शुभगोष्टी आहेत ते जाणून घेऊया. कोळी भिंतीवर रेंगाळत आहे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला भिंतीवर कोळी दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. सकाळी भिंतीवर कोळी दिसणे खूप शुभ मानले जाते. सकाळी तुमच्या दारात गाय येणे शुभ असते. याचा अर्थ देवी महालक्ष्मी तुमच्या दारी चालली आहे. अशा वेळी त्या गायीची पूजा करा, तिच्यावर माया करा. जर सकाळी उठून कानात घंटा वाजल्याचा आवाज येत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा असीम आहे आणि त्याची सुरुवात चांगली आहे. आपल्या कामातील सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. कामानिमित्त बाहेर जाताना घरातून पूजेचा आवाज ऐकू आला आणि आरतीचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ लक्षण आहे. जर कबूतर, पोपट, चिमणी यांसारखे पक्षी सकाळी तुमच्या गॅलरीत किंवा गच्चीवर किलबिलाट करत असतील तर ते चांगले लक्षण आहे. याचा अर्थ आता आपला सर्वात चांगला काळ सुरू होणार आहे. देवाची कृपा आपल्यावर आहे. तसेच याचा अर्थ असा होतो की देवाचे देवदूत पक्षी बनले आहेत आणि आपल्याला शुभ चिन्हे देण्यासाठी आले आहेत. जर तुम्हाला सकाळी शेण, सोने, हिरवे गवत दिसले तर ते शुभ लक्षण आहे. या सर्व गोष्टींचे दर्शन आपल्यासाठी शुभ असते. खरे तर सकाळची वेळ खूप शुभ असते. मुलांना सकाळी 4 ते 6 या वेळेत केलेला अभ्यास आठवतो. असे म्हणतात की यावेळी फार कमी लोक जागे असतात. देवाची ऊर्जा थेट आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणूनच असे म्हणतात की या काळात कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने केले जाते. ही आहेत स्वामींनी दिलेली काही शुभ संकेत.